क्वांटम फिजिक्स एक अतिशय सुंदर गोष्ट सांगतं. क्वांटम एन्टँगलमेंट याचा अर्थ असा की या विश्वातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अणू कुठेतरी एकमेकांशी जोडलेला आहे. यू अँड आय आर लिटरली मेड ऑफ स्टारडस्ट. पण तरीही मानव उत्क्रांतीच्या या टप्प्यावर आपण आजवरचे सर्वात एकटे जीव आहोत. आपण स्वतःला एका आय म्हणजे मी नावाच्या एकाकी बेटावर बंदिस्त करून घेतलंय. माझं दुःख, माझा संघर्ष, माझं यश या मीच्या बाहेर पडल्याशिवाय नितांत शांतता मिळवणं शक्यच नाहीये. आपण सगळेच आज काहीतरी शोधतोय. कधी मंदिराच्या गाभाऱ्यात, कधी मेडिटेशन ॲप्सवर, तर कधी निसर्गात. तर आपण शोधतोय ती म्हणजे शांती. पण खरी शांती कधीच मी मध्ये सापडत नाही. जोपर्यंत माझं घर, माझं यश, माझं दुःख या मीच्या भिंती आपण पार पाडत नाही, तोपर्यंत ईश्वराचा स्पर्श आपल्याला होत नाही. तर 700 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एका 16 वर्षांच्या तत्ववेत्याने, एका महावैष्णवाने भक्तीचा एक असा अथांग सागर निर्माण केला, ज्याने मी नावाचा शब्दच पुसून टाकला. त्यांनी ईश्वराकडे स्वतःची मुक्ती मागितली नाही, तर संपूर्ण जगासाठी एक वरदान मागितलं. आज आपण कुठलाही उपदेश ऐकणार नाहीत, तर आज आपण फक्त 16 वर्षांच्या आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयात डोकावणार आहोत. आपण अनुभवणार आहोत निस्सीम प्रेम, करुणा आणि अस्तित्वाचं सर्वात सुंदर गीत, आणि ते आहे पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. तर सुरुवात बघा. ते म्हणतात विश्वात्मक देव म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड हेच त्या ईश्वराचं रूप आहे. हे परमेश्वरा, मी जे हे शब्दांचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मांडलाय, हा माझा एक वाग्यज्ञ आहे. या माझ्या भक्तीने तू प्रसन्न हो आणि मला एक पसायदान म्हणजे प्रसाद दे. ही एका सामान्य भक्ताची देवाकडे केलेली मागणी नाहीये, तर हा एका पुत्राचा आपल्या माऊलीकडे असलेला हक्क आहे. जेव्हा तुमची भक्ती इतकी शुद्ध असते की तुम्ही स्वतःसाठी काहीच मागत नाही, तेव्हा तो ईश्वर तुम्हाला संपूर्ण जगही द्यायला तयार होतो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. तर इथे ज्ञानेश्वरांच्या भक्तीची आणि करुणेची उंची थक्क करणारी आहे. सहसा आपण काय मागतो, तर माझ्या शत्रूंचा नाश होऊ दे. पण ज्ञानेश्वर महाराजांना हे मान्यच नाही, कारण त्यांच्यासाठी त्या वाईट माणसांमध्येही तोच ईश्वर वास करतोय. म्हणून ते खळांना म्हणजे वाईट माणसांना संपवायला सांगत नाहीत. ते ईश्वराकडे प्रार्थना करतात की त्यांच्यातली व्यंकटी म्हणजे द्वेष, अहंकार नष्ट होऊ दे. तुझ्या कृपेचा असा स्पर्श त्यांना होऊ दे की त्यांच्या हातांना सत्कर्माची गोडी लागेल. हा माणसाला कॅन्सल करण्याचा विचार नाहीये, तर हा प्रेमाने क्युअर करण्याचा विचार आहे. आणि जेव्हा हा अहंकार गळून पडेल, तेव्हाच या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवात मैत्र जीवांचे म्हणजे शुद्ध प्रेमाचं नातं तयार होईल. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. तर माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आजार कोणता, तर तो आहे आत्म्यावर आलेला अज्ञानाचा अंधार. याच शून्यतेला, या नैराश्याला ज्ञानेश्वर महाराज दुरितांचे तिमिर म्हणतात. तर हा अंधार कसा जाईल, तर जेव्हा ईश्वरी कृपेचा सूर्य उगवेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तर स्वधर्म म्हणजे कुठलाही धर्म नाही, तर स्वधर्म म्हणजे तुमचं खरं स्वरूप, तुमची आत्मिक ओळख. ज्या दिवशी प्रत्येक माणसाला आतला हा ईश्वरी प्रकाश दिसेल, तोच त्याचा सूर्य असेल. आणि तेव्हा जो जे वांछिल तो ते लाहो. या जगातल्या प्रत्येक जीवाची, प्रत्येक प्राण्याची, प्रत्येक शुद्ध इच्छा तो ईश्वर नक्की पूर्ण करेल. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. तर भक्ती जेव्हा एकट्याने केली जाते तेव्हा ती शांतता देते, पण जेव्हा ती एकत्र केली जाते तेव्हा ती एक उत्सव बनते. यालाच आपण सत्संग म्हणतो.
ज्ञानेश्वरांना अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अपेक्षित होती. असे लोक ज्यांच्या हृदयात फक्त ईश्वर आणि प्रेम आहे. ते म्हणतात, ही संतांची, या चांगल्या माणसांची मांदियाळी या पृथ्वीवर सतत एकमेकांना भेटत राहो. कारण जेव्हा अशी सात्विक आणि सकारात्मक माणसं एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या नुसत्या अस्तित्वानेच या पृथ्वीचा कोपरा न कोपरा पवित्र होऊन जातो. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. तर एक माणूस जेव्हा भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो, तेव्हा तो कसा बनतो? तर ज्ञानेश्वर माऊली इथे एक अप्रतिम काव्य रचतात. ते म्हणतात, ही माणसं चालती बोलती कल्पवृक्षांची बाग असावीत, ती जिवंत चिंतामणी असावीत, म्हणजे ज्यांच्या केवळ दर्शनानेच आसपासच्या लोकांच्या सगळ्या चिंता, सगळी दुःख मिटून जातील. आणि सर्वात सुंदर ओळ, बोलते जे अर्णव पियुषाचे. तर आज आपण शब्दांनी एकमेकांना किती दुखावणारे घाव देतो, पण एका खऱ्या भक्ताचे शब्द कसे असतात? तर ते अमृताच्या समुद्रासारखे असतात. ते शब्द ऐकले तरी समोरच्याच्या आतले सगळे घाव भरून घेतात. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. तर निसर्गालाही काही मर्यादा आहेत. चंद्रावर डाग आहेत आणि सूर्यामध्ये जाळणारी उष्णता आहे. पण ईश्वराशी एकरूप झालेल्या माणसाला कोणतीच मर्यादा नसते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांना अपेक्षित असलेला हा सज्जन माणूस डाग नसलेल्या चंद्रासारखा अलांछन आहे आणि चटके न देणाऱ्या सूर्यासारखा तापहीन आहे. म्हणजे त्याच्याकडे ज्ञान सूर्यासारखं आहे, पण अहंकार मात्र शून्य आहे. अशी परमेश्वराशी एकरूप झालेली माणसं या पृथ्वीवर सर्वांचे सगळे सोयरे, मित्र बनून, संपूर्ण जगच त्यांचं कुटुंब बनून जावो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. तर हे सगळं सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली जणू एका ओळीत संपूर्ण भक्ती मार्गाचं सारच सांगतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. फक्त भौतिक सुखच नाही, तर मानसिक आणि आत्मिक सुख, कोणतीही कमतरता न राहता माणूस आतून पूर्ण होऊ दे. आणि या पूर्णत्वाच्या स्थितीत त्याने त्या आदिपुरुषाच्या म्हणजे ईश्वराच्या चरणी अखंड लीन राहावं. आणि जो या विचारांवर, या भक्तीच्या ग्रंथावर आपलं आयुष्य उभं करेल, अशा माणसाचा या दिसणाऱ्या भौतिक जगात दृष्ट आणि न दिसणाऱ्या आत्मिक जगात म्हणजे अदृष्ट नेहमी विजयच होईल. तर ईश्वरी ज्ञान हेच तुमचं सर्वात मोठं कवच आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तर जेव्हा भक्त स्वतःच्या मीपणाच्या भिंती पाडून संपूर्ण विश्वासाठी प्रेमाने काहीतरी मागतो, तेव्हा तो ईश्वरही गहिवरतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. तो विश्वात्मक देव, तो पांडुरंग हसून म्हणाला, तथास्तु. हा दान पसाओ, तुला नक्की मिळेल. आणि लक्ष द्या, या वराने सुखी कोण झालं? तर येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जगाचं भलं होणार, संपूर्ण विश्वात शांतता नांदणार, या एका विचाराने तो 16 वर्षांचा तरुण आतून प्रचंड सुखावला, कृतकृत्य झाला. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं सुख पाहणं आणि ईश्वराच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून देणं, हीच खऱ्या अर्थाने मुक्ती आहे. तर मंडळी, पसायदान ही केवळ एक प्रार्थना नाही, तर हा ईश्वराकडे जाणारा आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. तर कधीतरी शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि फक्त एकदा तो ईश्वरी स्पर्श, ती करुणा आठवून तर पहा.
तर मंडळी, इथं पसायदान संपत नाही, तर इथून पसायदान खऱ्या अर्थाने जगण्याची सुरुवात होते. आपण 21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या सुवर्ण युगात जगत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अथांग विश्वाचा वेध घेण्याच्या या प्रवासात आपण स्वतःला खूप प्रगत समजतो. पण या बाह्य प्रगतीसोबतच आपला आंतरिक विकासही तितकाच बहरून आलाय का? तर आजचा तरुण प्रचंड महत्वाकांक्षी आहे. पण या ध्येयाच्या प्रवासात आपण कधी-कधी अकारण धावपळीत स्वतःचीच शांती हरवून बसतो. आभासी जगात आज हजारो फॉलोअर्स असले तरी मनाच्या कोपऱ्यात एका खऱ्या सोयऱ्याची हाक प्रत्येकालाच हवी असते. या सततच्या धगधगीतून बाहेर पडून एका निखळ आणि खऱ्या शांतीचा अनुभव आज प्रत्येकालाच घ्यायचा आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला कोणत्याही बाह्य प्रेरणा स्तोत्रापेक्षा माऊलींच्या त्या अथांग आणि निर्मळ विचारांची सर्वात जास्त गरज आहे. जरा विचार करा, माऊलींच्या त्या अलौकिक तत्वज्ञानाचा तत्कालीन समाजाने त्यांच्या वाट्याला प्रचंड अवहेलना दिली. पण त्या बदल्यात माऊलींनी समाजाला काय दिलं? कोणताही द्वेष नाही, कोणताही राग नाही. त्यांनी संपूर्ण विश्वावर करुणेचा अभिषेक केला आणि जगाच्या कल्याणासाठी दिलं एक अमृततुल्य असं वरदान, पसायदान. आजच्या पिढीसाठी हा एक सर्वोच्च आणि दिव्य असा संदेश आहे. द पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस, अर्थात क्षमेची अथांग ताकद. छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण आजकाल लगेच दुखावले जातो. पण माऊली आपल्याला कॅन्सल कल्चरकडून एका सुंदर क्युअर कल्चरकडे म्हणजेच संवर्धनाकडे घेऊन जातात. माणसातील दोषांना द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंकण्याची ही कला आहे. क्षमा ही केवळ एक कृती नाही, तर ती आत्म्याला मुक्त करणारी एक संजीवनी आहे, जी आपल्याला आयुष्यभराची शांती देते. आज आपण सेल्फ केअर आणि सेल्फ लव्हचा विचार आवर्जून करतो, पण पसायदान आपल्याला या स्वच्या पलीकडे असलेल्या एका भव्य अस्तित्वाची ओळख करून देतं. जेव्हा माऊली म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात, तेव्हा त्यांच्या करुणेची व्याप्ती पहा. त्यांनी केवळ मानवासाठी नाही तर प्राणी जात म्हणत या सृष्टीतील प्रत्येक कणासाठी, निसर्गातील प्रत्येक स्पंदनासाठी प्रार्थना केली आहे. आपण स्वतःला निसर्गापासून वेगळे मानू लागलो, तिथेच खऱ्या अर्थाने दुरावा निर्माण झाला. पण पसायदान आपल्याला पुन्हा एकदा त्या क्वांटम एन्टँगलमेंटची म्हणजेच वैश्विक एकरूपतेशी जोडतं. जिथे झाडाचं एखादं पान जरी गळलं तरी त्याचा स्पंद, व्हायब्रेशन आपल्या हृदयाला जाणवावा. कारण आपण या ब्रह्मांडाचाच एक सुंदर अंश आहोत. जेव्हा आपल्या सभोवतालचे सगळे जीव आनंदात असतील तेव्हाच आपल्याला खऱ्या आणि निखळ शांतीचा अनुभव घेता येईल. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात भक्तियोगात माऊली अत्यंत मधुर शब्दात सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. म्हणजे जो कुणाचाही द्वेष करत नाही, जो संपूर्ण जगाचा निखळ मित्र आहे आणि ज्याच्या हृदयात अथांग करुणा भरलेली आहे, तोच खऱ्या अर्थाने ईश्वराला प्रिय आहे. आज आपण यशाच्या अनेक भौतिक व्याख्या केल्या आहेत, पण माऊलींच्या मते खरं यश म्हणजे काय? तर खरं यश ते आहे जेव्हा तुमच्या नुसत्या अस्तित्वाने तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या चिंता विरघळून जातील. चेतना चिंतामणींचे गाव. आपण अशी चिंतामणी बनावं ज्याच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस आतून सकारात्मक होईल. आपले शब्द बोलते जे अर्णव पियुषांचे, म्हणजे प्रत्यक्ष अमृताचे सागर असावेत, जे दुसऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करतील. मग आता हा विचार आचरणात कसा आणायचा? तर पसायदान फक्त ओठांवरून म्हणायचं नाही, तर ते श्वासामधून जगायचं असतं. उद्याची सकाळ जेव्हा उगवेल तेव्हा स्वतःला एक सुंदर असं वचन द्या, आज मी सर्वांशी प्रेमाने वागेन. माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या कॉलेजमध्ये किंवा कुठेही मी अहंकाराचा त्याग करून सहकार्याची भावना जपेन. आज मी कोणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू बनेन. जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो तेव्हा हे अथांग विश्व आपली प्रत्येक इच्छा आपोआप पूर्ण करतं. पूर्ण होऊनी तीही लोकी. हे पूर्णत्व कुठे बाहेर शोधायचं नाही, तर ते तुमच्या आतच दडलेलं आहे. आपल्याला फक्त तो मी नावाचा छोटासा पडदा बाजूला करायचा आहे आणि आपण नावाच्या एका सुंदर, अथांग आणि आनंददायी सागरात विलीन व्हायचंय. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया
कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ती लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. आपल्यातली व्यंकटी जर निघून गेली तर आत किती नितांत शांतता उरेल, विचार करा. तर हे तत्वज्ञान फक्त शाळेतच म्हणण्यापुरतं नाही, तर आयुष्यात जगण्यापुरतंही आहे. अस्तित्वाच्या या सुंदर प्रवासात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःच्या आतला तो ईश्वरी प्रकाश शोधत राहा. रामकृष्ण हरी.